नमस्कार मंडळी. तर आज आपण देवदर्शन किचनमध्ये बटाट्याचे मस्त कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र चिप्स पाहूया. तेही पाण्याचा वापर न करता, न धुता किंवा न सुकवता, उन्हात न वाळवता किंवा सावलीतही न वाळवता अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये चिप्स कशा प्रकारे करायचे हे आज आपण पाहूया. तर चिप्स करण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो बटाटा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये चिप्स करायचे आहे त्यानुसार तुम्ही बटाटा घेऊ शकता. बटाटा घेताना आपल्याला असा मोठा घ्यायचा आहे आणि असा हा पातळ सालीचा बटाटा असतो. या बटाट्याला मार्केटमध्ये शिमला बटाटा या नावाने ओळखलं जाते. तर घेतलेले बटाटे फक्त पाण्याने मी धुवून घेतलेले आहे, कारण मार्केटमधून आपण जेव्हा बाजारातून बटाटा आणतो त्याला धूळ माती वगैरे चिटकलेली असते, म्हणून सुरुवातीला फक्त पाण्याने हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर कोरडा झाल्यावरती बटाट्याची साल अशा प्रकारे काढून घेते. तर मंडळी, नेहमी आपण जे चिप्स बनवतो ना त्यासाठी बटाटा सोलल्यानंतर लगेचच तो पाण्यामध्ये टाकतो. नाही पाण्यामध्ये टाकला तर तो बटाटा लाल होतो आणि काही वेळाने तो काळपट होतो आणि चिप्स सुद्धा थोडेसे काळपट येतात. पण आज आपण हे बटाटे सोलल्यानंतर अजिबात पाण्यामध्ये टाकणार नाहीत. फक्त अशा प्लेटमध्ये बटाटे हे सोलून ठेवायचे आहे. कारण आपण जो बटाटा घेतलेला आहे ना तो शिमला बटाटा आहे. हा बटाटा शक्यतो काळा होत नाही. बटाटे सगळे सोलून घेतलेले आहे. त्यानंतर वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पोहे खाण्याचे साधारण 2 चमच पाणी घेतलं. त्यामध्ये चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी सेंधा मीठ वापरते. तुमच्याकडे जेही मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. असं पाण्यामध्ये मीठ विरघळून घ्यायचं आहे. आता मीठ हे विरघळलेलं आहे. वाटी बाजूला ठेवते. अशी खिसणी घेतलेली आहे आणि ताट घेतलेला आहे. ताटामध्ये खिसणी ठेवली आणि हा बटाटा घेतला. बटाटा असं लांब पकडायचा आहे म्हणजे मोठे चिप्स होतील आणि चिप्स करायचे आहे. चिप्स करत असताना बटाटा अशा प्रकारे अधूनमधून फिरून घ्या, म्हणजे बटाटा जेव्हा संपतो ना तेव्हा एकसारखे असे चिप्स होतात. मी तुम्हाला चिप्स दाखवते कशा प्रकारे होत आहेत. मस्त असे पातळसर हे आपल्याला बटाट्याचे चिप्स करायचे आहे आणि असे छान एकसारखे हे चिप्स होत आहेत. चिप्स झाल्यानंतर सुद्धा आता आपल्याला हे चिप्स अजिबात पाण्यामध्ये टाकायचे नाही. तर अशा प्रकारे फक्त ताटामध्ये हे जे चिप्स आहेत ते करून घेतलेले आहे. आता एक बटाट्याचे चिप्स हे झालेले आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. मस्त असे पातळसर चिप्स आपल्याला करायचे आहे, अजिबात जाडसर नाही. मस्तच. आता हे जे चिप्स आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर चिप्स तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे चिप्स एक एक घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे. या प्रकारे एकदम हातात घेऊन जास्त असे चिप्स आपल्याला टाकायचे नाही. तर अशा पद्धतीने एक एकच हा चिप्स सोडायचा आहे. असे 3-4 चिप्स जर का एकच वेळेस टाकले तर ते चिटकू शकता, म्हणून असा एक एक टाकायचा आहे. कढईमध्ये जेवढे मायतील त्यानुसार हे चिप्स सोडायचे आहे. असे एकावरती एक जरी आले तरी काही हरकत नाही, अजिबात हे चिप्स चिटकत नाही. फक्त एकच वेळेस जास्त चिप्स सोडू नका. हातात घेऊन एकच घ्यायचं आहे एक चिप्स. गॅसची फ्लेम मोठी आहे आणि तेल सुद्धा छान तापलेलं होतं. जसं आपण पुरी वगैरे तळण्यासाठी तेल तापू देतो त्याच पद्धतीने तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. अशी थोडीशी खालची बाजू शेकली गेली का मग पलटून घ्यायची आहे. गॅस मोठाच ठेवा. मोठ्या गॅसवरती अगदी पटकन हे चिप्स होत असतात. असे अर्धवट हे चिप्स तळून झाले का त्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी करून ठेवलेलं होतं ना ते पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पाणी आपल्याला या चिप्समध्ये ह्या तेलामध्ये सोडायचं आहे. आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये, कडकडीत तेलामध्ये जर का पाणी टाकलं तर तेल अंगावर उडू शकते, पण नाही. यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि चिप्स सुद्धा आहेत कढईमध्ये. अजिबात पाणी अंगावरती उडत नाही किंवा तडतडही आवाज होत नाही. अगदी थोडाच नॉर्मली असं तडतड आवाज होतो आणि मग चिप्स छान असे तळले जातात. आता चिप्स हे तळून झालेले आहे. हे कसं ओळखायचं तर आधी बुडबुडे खूप तेलामध्ये निघत होते. आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे बुडबुडे अजिबात निघत नाही, बंद झालेले आहे. त्यानंतर चिप्स हे तळले गेलेले आहे हे ओळखून झाऱ्यामध्ये चिप्स काढून घ्यायचे आहे. मस्त कुरकुरीत असे हे चिप्स झालेले आहे. आवाजावरून तुम्ही
समजू शकता. अशाच प्रकारे बाकीच्या बटाट्यांचे सुद्धा आपल्याला चिप्स करायचे आहे आणि तेलामध्ये सोडत घ्यायचे आहे. जसे मार्केटमध्ये पॅकेटामध्ये चिप्स मिळतात ना वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे, तशाच प्रकारे हे चिप्स घरी होत असतात. पॅकेटामध्ये भरलेले हे चिप्स भरपूर दिवसापासून, महिन्यापासून किंवा केव्हा केव्हा वर्षापासून सुद्धा बनवलेले असतात आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या मुलांची तब्येतही बिघडते. तर असं बाहेरचं काही न खाऊ देता असे मस्त कुरकुरीत अगदी 10 मिनिटात आपण वर्षभरात केव्हाही त्यांना हे चिप्स करून देऊ शकता. उपवासाला सुद्धा हे चिप्स खाऊ शकतात. अगदी झटपट होते. कुठल्याही प्रकारची चिप्स हे धुवायची गरज नाही किंवा पाण्याची गरज नाही किंवा चिप्स शिजवायची गरज नाही किंवा वाळवायची गरज नाही किंवा साठवून ठेवायचीही गरज नाही. जेव्हाही अशा पद्धतीचे मस्त आपल्याला कुरकुरीत हे चिप्स खावंसं वाटलं, त्यावेळेस शिमला बटाटा हा विकत आणायचा आणि अशा प्रकारे अगदी झटपट हे चिप्स बनवून खायचे. चवीला अप्रतिम लागतात आणि झटपटही होतात. असं हे मिठाचं पाणी टाकल्यामुळे मस्त चिप्स हे कुरकुरीत होतात आणि वरतून मीठ दिसत सुद्धा नाही. चवीलाही छान लागतात. अशाच प्रकारे सगळे चिप्स हे करून घेते. चिप्स करून घेत आहेत तोपर्यंत मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. मग मंडळी, मस्त आपले हे पांढरे शुभ्र असे हे चिप्स तळून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असे दिसत आहे. कुठल्याही प्रकारची जास्तीची मेहनत न करता अगदी झटपट फक्त घड्याळावरती मोजून पाहिले तर 10 मिनिटांमध्ये आपल्याला हे चिप्स बनवून खाता येतात. मस्त कुरकुरीत झालेले आहे. मी तुम्हाला आवाजही ऐकवते. तुम्हाला जर का मस्त चटपटीत करायचे झाले तर हे चिप्सवरती तुम्ही थोडीशी मिरची पावडर सुद्धा टाका किंवा लहान मुलं असले घरात तर असेही छान लागतात. चिप्स तोडूनही दाखवते. मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे चिप्स होतात. आवाजही ऐकवते. आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच किती कुरकुरीत हे चिप्स झालेले आहे. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर महिना काय 2 महिन्यापर्यंत आपण हे चिप्स बनवून खाऊ शकतो. चवीला अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. स्वस्त खा आणि मस्त रहा.